टेनिस क्रिकेटमधून थेट IPL मध्ये एंट्री कशी झाली ही चर्चा आपण करूया. रिंकू सिंग याचं शिक्षण जर आपण बघितलं तर 10वी नापास आहेत आणि अशातच टेनिस क्रिकेटची फार आवड असल्या कारणानं टेनिस क्रिकेटकडे त्यांची ओढ नेहमीच पाहायला मिळायची आणि UP मध्ये जितक्या मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा भरायच्या त्या स्पर्धेमध्ये तो सहभागी व्हायचा. कधी कधी पदरी निराशा यायची आणि घरी गेल्यानंतर त्याच्या वडिलांचा मार सुद्धा त्या खेळाडूला मिळायचा, कारण वडिलांकडे त्याच्या तक्रारी होत्या की काही कामकाज तो करत नाही. अशातच टेनिस क्रिकेट सोडून कधी कधी एका ऑफिसमध्ये झाडू मारण्याचं काम सुद्धा रिंकू सिंग या खेळाडूने केलंय. एक वेळ अशी झाली की मोठी स्पर्धा टेनिस क्रिकेटची होती आणि मॅन ऑफ द सिरीज म्हणून 2 व्हीलर बाईक होती. त्या मॅन ऑफ द सिरीज वर कब्जा केला रिंकू सिंग या खेळाडूने आणि जशी ती बाईक घरी नेली तेव्हापासून त्याचं मार खाणं बंद झालं. ते मार खाणं बंद का झालं तर ती बाईक त्यांचे वडील गॅस सिलेंडरची डिलिव्हरी करायचे आणि वडील सायकलवरती डिलिव्हरी करायचे. आज बाईक मिळाल्यानंतर वडील खुश झाले त्याच्या कामगिरीवर, मोठा भाऊ रिक्षा चालक. आणि दुसरी अशी गोष्ट मी एका षटकानंतर सांगतो त्यांच्याबद्दल. आणखीन एक महत्वपूर्ण गोष्ट आहे त्याच्या जीवनामध्ये नुकताच घडली, त्या गोष्टीबद्दल सुद्धा मी चर्चा करेन. मॅच कडे वळूया. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. जिंकण्याकरता 59 या धावसंख्येचं लक्ष्य. गोलंदाजी मार्गावर अनिकेश मंडूक. स्ट्राईक इन कडे बॅटर आहे वेलेरियन गोविंद. नॉन स्ट्राईक इन कडे जस्टिन. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडूला उडवलंय. फॉरवर्ड स्कोर लेग पट्ट्या बाहेर. मिळतात 4 धावा. 4 धावांची केली सुरुवात. चौकारनीशी इरादे स्पष्ट केलेत, कारण पहिल्या मॅच मध्ये अॅव्हलॉन वॉरियर्स टीमचा पराभव केला होता. ओ व्हॉट अ ड्राईव्ह. नेत्रदीपक असा हा क्रिकेट मधील फटका. सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. मुंबईला गेल्यानंतर मरीन ड्राईव्ह आणि क्रिकेटमध्ये हा आपण बघतोय कव्हर ड्राईव्ह. दोन्ही किती सुंदर आहेत. या फटक्यावर 2 धाव मिळतात बॅटरला. 2 धावांची धावसंख्या 6. मीरा रोड येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व अब्बास भाई इथे दाखल झालेत. त्यांना विनंती करतो सरजी आपण अतिथी कक्षामध्ये या प्लीज. अब्बास भाई आपलं स्वागत UCPL 2024 मध्ये. मॅच रंगतदार बनेल यात काय शंका नाही. गोलंदाजी करणारा संघ सुद्धा हार मानणार नाही. अनिकेत मंडूक एक आयकॉन खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी या खेळाडूची मी यापूर्वी सुद्धा बघितली आहे. मागच्या UCPL च्या पर्वामध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स या खेळाडूने दिला होता. 7 धावा 3 बॉलच्या समाप्तीनंतर बनल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. JBC वॉरियर्स पहिला मॅच त्यांनी जिंकलाय. संघमालक अगस्टिन गोन्साल्विस, डेन्झिल मुनिश हे संघमालक. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आणि योहान मुंबईकर जे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत त्यांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. 8 धाबा. एक धाव मोलाची आहे, एक धाव महत्वाची आहे. मग ती कशी आली तरी बांधिलकी आणि ऊर्जा निर्माण करून देते. क्रॉस बॅट स्ट्रोक. हाऊ आय सफर सफल. व्हॉट अ स्ट्रोक. संघाची धावसंख्या 12. चेंडू टाकून झालेत या षटकामध्ये 4 बॉलच्या समाप्तीनंतर 12 धावा. इतिहास करायचा आहे, इतिहास बनवायचा आहे. प्रत्येक खेळाडू तेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मैदानाच्या आतमध्ये उतरत आहे. जसा इतिहास चिमाजी आप्पाने बनवलाय या परिसरामध्ये, जसा दबदबा चिमाजी आप्पांचा होता. 59 धावांचं लक्ष सध्या आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना हे 2 फलंदाज. स्ट्राईक इन कडे आता डावकुऱ्या हाताचा फलंदाज जस्टिन.
ओ एच लागलाय. चेंडू फाईन लेगच्या दिशेने वेगाने प्रस्थान करतोय. एक धाव पूर्ण केली बॅटरने. एकाच धावेनिशी ते समाधान मानतायत. धाव संख्या 1 ने पुढे सरकताना धावा लागल्या जात आहेत 13. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 13 धावा. योग्य पद्धतीने वाटचाल सुरू आहे. घोडदौड सुरू आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. P1 पॉवर प्लेचं हे पहिले षटक सुरू आहे. 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. एक आहे लॉंग ऑन मध्ये आणि एका क्षेत्ररक्षकाला मिड विकेटच्या दिशेने तैनात केलं गेलंय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पॉइंट कव्हर मिड ऑफ मिड ऑन. चांगला ड्राईव्ह आणि तितकीच चांगली तारीफ केली बॅटरने की सुंदर चेंडू होता. डिफेन्स केला. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने या चेंडूला खेळून काढलं होतं. पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 59 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जेबीसी वॉरियर्स टीमची धावसंख्या बिनबाद 13. अतिथी कक्षामध्ये अब्बास भाई यांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम अब्बास, द ग्रेट प्लेयर. एक अतिशय चांगले खेळाडू आहेत. खेळाडूंना एकत्रित करण्याचं काम ते करतायत. नेहमीच सपोर्ट करतायत. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम अब्बास भाई. नेहमीच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ते उतरत असतात आणि त्यांच्याकडून सुद्धा काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. मैदानाच्या बाहेर मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर आपण कसं राहावं, आपली वर्तवणूक कशी असायला हवी, आपल्या मुखातून कोणते शब्द बाहेर पडायला हवं, या अर्थातच अब्बास भाई यांना खूप चांगलं ठाऊक आहे. डिसिप्लिन. हा ब्लॉक होल मधला चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयास होता बॅटरचा. यश जाधव याचा पहिलाच बॉलवर बॅटरने पूर्ण केली 1 धाव. धावसंख्या पोहोचली 14. स्थिती काय आहे ते जाणून घेऊया. 59 धावसंख्येचा पाठलाग करताना अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे. 45 रन्स रिक्वायर्ड टू विन. स्ट्राईक इन कडे व्हॅलेरियन गोविंद गेलाय. उजव्या हाताचा विस्फोटक खेळाडू आहे. कॅमेरामॅन निलेश अरविंदेकर चांगलं वर्क करत आहेत. चांगली क्वालिटी TCP लाईव्हची आपल्याला पाहायला मिळतोय. आणि डिजिटल स्कोर अपडेटर म्हणून अजय भारद्वाज यांचं सुद्धा खूप चांगलं काम. ओहो, स्लॉट मध्ये चेंडू आहे काय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून आता कोणती चूक नाही झाली. गोलंदाज यश जाधव याला विकेट मिळाली. गॉन. चौदावर 1 गडी बाद. अजूनही 45 धावांची आवश्यकता जेबीसी वॉरियर्स या टीमला. नितीनजी वारे NP स्पोर्ट्स अँड गार्मेंट्सचे मालक या स्पर्धेला पाहत आहेत. त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेत आणि त्यांच्या माध्यमातूनच NP स्पोर्ट्स द्वारे आपण जर्सीज बघतोय खेळाडूंच्या. त्याचबरोबर आमचे कॉमेंटेटर्स, आमचे ऑफिशियल अंपायर्स यांना सुद्धा जर्सी आणि ट्रॅक्स त्यांनी प्रोव्हाइड केले. खरोखरच उत्तम दर्जाचं, उत्तम क्वालिटीचं NP स्पोर्ट्स तुम्ही दुकान बघू शकतायत गोडदव या गावामध्ये आणि ते या मॅचला बघतायत. लाख लाख धन्यवाद नितीनजी वारे सर. आपलं नेहमीच सपोर्ट आपला सुद्धा असतो प्रत्येक स्पर्धेला. मॅच कडे वळूया. श्रीकांत शेट्टी नवीन बॅटर गेलाय. धावसंख्या धावफलकावर आहे ती 15. स्कोर मोज ऑन 15. नवीन वर्षांच्या शुभेच्छा देत आहे चार्टिन गोविंद. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम सर. प्लीज आपणास विनंती आपण विराजमान व्हा. ओ क्रॉस बॅट स्ट्रोक. चांगला फटका. 4 धाव मिळत आहेत. डावकुरा हाताच्या फलंदाजाने सुद्धा मनमुराद फलंदाजी केली आहे. धावसंख्या पोहोचली 19 वर. विकेट जरी गेला तरी चांगली धावगती या ठिकाणी बॅटरची आपल्याला पाहायला मिळाली. व्हॅलेरियन गोविंद बाद झालेत. त्याच्यानंतर नवीन फलंदाज श्रीकांत शेट्टी. पुन्हा एकदा आता सरळ बॅटचा केलाय वापर. चेंडू 1 बाउन्स सीमारेषे पार गेलाय. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या 21. 5 बॉल समाप्त झालेत. धावसंख्या धावफलकावर आहे ती 21 धावा.
अजूनही या षटकामध्ये एक चेंडू शिल्लक आहे. बघूया काय घडामोडी घडतात या एका चेंडूवर. 59 धावसंख्येचं लक्ष पाठलाग करताना धाबा आहे त्या 1-21. सुंदर फलंदाजी झाली, सुंदर गोलंदाजी होणं आवश्यक. टॉस साठी आता कॅप्टन आले असतील या प्लीज. जीटी स्पोर्ट्स आणि अॅव्हलॉन वॉरियर्स या दोघांमध्ये पुढील होणारा मॅच असेल. कॅप्टन टॉस साठी या. ओहो कडक कडक. ओ तितकं काय घडलं बघूया. वेल कॅच, गुड कॅच. काय हा बघूया काय घडामोडी घडल्यात. प्रेक्षक काय सांगतायत. झेल तर टिपलाय. कॅमेरामॅन सुद्धा सज्ज आहेत. चर्चा करू नका, आम्ही चेक करतोय. सुंदर काय घडलंय ते आणखीन निरीक्षण होते कारण अंतिम इशारा पंचांचा बाकी आहे. यस इट्स 6. कुठल्याही संघावर अन्याय होऊ नये याकरता हे निरीक्षण करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि येथे 6 धावा मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. स्कोर मूव्स ऑन 27. 2 षटकांमध्ये 27 धावा झाल्यात. अजूनही हा मॅच जिंकण्याकरता 32 धावांची गरज आहे. उर्वरित 3 षटकांमध्ये या 32 धावा कशा पूर्ण केल्या जात आहेत की या 32 धावसंख्येला रोखलं जात आहे याचं धावतं विवरण, धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्राचे नामवंत समालोचक मनीष पाटील. आवाज ऐकूया मनीष पाटील सरांचा. धन्यवाद संजय पिकावण. मॅच रंगतदार अवस्थेत पोहोचलेली आहे आणि आता ते जिद्दीचं सादरीकरण सुद्धा आपण पाहिलं. कधी कधी बॉल कव्हर करायचं की बॉल आत ढकलायचं या गोष्टीवर लक्ष द्यावं लागतं. स्कोर आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय झालेला आहे 27 धावा, 27 रन्स ऑन बोर्ड. टार्गेट दिलं होतं आपण पाहिलं 59 धावांचं टार्गेट आहे आणि त्यापैकी 27 धावा पूर्ण झालेल्या आहेत. चांगला वेग धारण केलेला आहे आणि एक चांगला खेळ जेबीसी वॉरियर्स या संघाकडून आपण या पहिल्या 2 षटकात पाहिलाय. पण आता कोण येतोय? स्मिथ गावट्या या ठिकाणी एक प्रॉमिसिंग नाव. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. योहान मुंबईकर सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. एक धाव वाढेल. धावसंख्या पोहोचते 28 या आकड्यावर. श्रीकांत शेट्टी एका धावेवर खेळत आहेत आणि एका बाजूला जेस्टन आपण 18 धावावर खेळताना पाहायला म्हणजे 300चा स्ट्राईक रेट आहे जेस्टर यांचा आणि एक फायद्याची भूमिका जेस्टर यांच्या वतीनं घेतलेली आहे. जेबीसी वॉरियर्स संघाकडून चांगली निवड. पहिला फलंदाज बाद झाला पण त्यानंतर श्रीकांत शेट्टी स्ट्राईक एंडला. पुल करतायत. एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे वेगानं बॉलवर पोहोचले. मॅक्सिलन त्या ठिकाणी पोहोचतील. चांगलं डेडिकेशन मॅक्सिलन यांचं पाहायला मिळते कारण क्षेत्ररक्षणाची भूमिका खूप महत्वाची आहे आणि तेच मैदानाच्या पाहायला मिळते. संघर्ष क्षेत्ररक्षकांचा या अगोदर चांगला स्टॉप आपण पाहिला. क्षेत्ररक्षक प्रतीक यांच्या वतीनं तो चांगला अटेम्प्ट आपण पाहिला आणि आता बघा मॅक्सिलनचा तो प्रयत्न आपल्या संघाला विजयी करण्यासाठी काहीही करण्याची तयारी आता क्षेत्ररक्षकांची सुद्धा पाहायला मिळते. त्याचमुळे हा सामना एक क्लोज एन्काउंटर बनतोय असंच कुठेतरी प्रतीत होते. 1 गडी बाद 29 धावा. मागच्या चुकींचा आढावा घेताना आता स्मिथ सुद्धा व्हेरिएट करतोय स्वतःच्या गोलंदाजीला आणि पाहूया या ठिकाणी जो इनफॉर्म बॅटर आहे जेस्टन यांच्यासाठी काय ठेवलंय स्मिथने या पुढच्या बॉलवर. जस्टिन तुम्हाला पाहायला मिळतील स्ट्राईक एंडला. लेफ्ट हँडेड स्ट्रॉंग बॅटर आणि वेस ऑफ स्टंपच्या बाहेर पोहोचले. आडव्या बटन खेळलं. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खूप चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आउटफील्ड मध्ये डावीकडे सरकताना
चांगलं जजमेंट, त्यानंतर हातांची उंजळ योग्य त्या वेळी बंद केली, चांगली कॅच आपल्याला पाहायला मिळेल, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. मिस्टर प्रदेश यांचं ते क्षेत्ररक्षण आपण पाहिलेलं आहे. चांगल्या गुणांची चर्चा पूर्ण दिवसभरात होते आणि मला बॅटिंग बॉलिंग त्यापेक्षा फिल्डिंग मध्ये रस दिसतोय खेळाडूंचा आणि त्याचमुळे सकाळपासून प्रत्येक संघामध्ये बेस्ट फिल्डर्स आपण पाहिलेले आहेत. सर्वात महागडा आयकॉनचा प्लेअर भावेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे सुद्धा अॅग्रेशन साठी ओळखले जातात मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाच्या आतमध्ये ते अॅग्रेशन कधी तुम्हाला जास्त ताकदवान बनवते आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आता भावेश करताना पाहायला मिळतील का जे स्ट्राईक एंडला असतील. 11.25चा हा रिक्वायर्ड रन रेट बनलेला आहे. 16 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 30 धावांची. चुकले स्मिथ चुकले, पण त्या ठिकाणी पाहूया पिचिंग कुठे आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप. फुलटॉस बॉल होता, अटेम्प्ट घेऊ शकले असतेच भावेश, पण ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेरचा बॉल होता, छेडण्याचा प्रयत्न केला नाही, अंगलट येऊ शकला असता, त्याचमुळे ती व्हाईट बॉलची एक धाव गोळा केली. धावसंख्या 2 गडी बाद 30 झाली. आवश्यकता आहे आता 29 धावांची. 16 चेंडू. क्रॉस बॅटेड सोक आहे. बॅट्सविंग हे म्हणतात ना की एव्हरीवन हॅज डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. या ठिकाणी भावेश सांगतोय की मला थांबण्याची गरज नाही, मला फक्त झेप घ्यायची, गरुड झेप घ्यायची आणि पहिल्याच बॉलवर षटकार भावेश शिलाच्या बॅटमधून आलेला आहे. स्मिथ ओर द विकेट. कमी गतीचा बॉल पण तितक्याच वेगानं केलाय प्रहार. स्वीपचा अंदाज पाहायला मिळाला. भावेशचा बॉल कव्हर होतोय मिड विकेटला, डीप मध्ये, तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. प्रत्येक खेळाडू एकमेकांना ओळखतोय, एकमेकांच्या सर्व खाणाखुणा माहिती आहेत, स्ट्रॉंग झोन माहिती आहेत, विकनेस माहिती. त्याचमुळे या ठिकाणी बघा धाव घेताना सुद्धा तो विचार केला जातो की समोर फिल्डर कुठल्या दर्जाचा आहे. थ्रो जर अचूक आला तर परतीचा प्रवास करावा लागेल. 2 गडी बाद 37 धावा, 37 रन्स ऑन बोर्ड. 11 रुपयाचा बॉल, लॉंग वे शफल, ऑफस्टमच्या बाहेर पडले खेळण्यासाठी पुन्हा एकदा त्याचा कम्फर्ट झोन तोच आहे. श्रीकांतचा कम्फर्ट झोन सुद्धा तोच आहे आणि भावेचा सुद्धा. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग हा जो व्ही झोन आहे तो निवडलेला आहे दोन्ही फलंदाजांनी आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त सक्रिय राहिलेले आहेत. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. धावसंख्या झाली 38. आवश्यकता आहे 21 धावांची. 21 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असेल 13 चेंडू 21 धावांची गरज. दोन्ही संघांच्या बाजूने समसमान प्रयत्न पाहायला मिळत आहेत, ती जिद्द पाहायला मिळते आणि म्हणतात ना की अंधारात सुद्धा वाट निर्माण करता येऊ शकते, फक्त तुमच्याकडे असावी जिद्द. 38 रन्स ऑन बॉल असं 2. भावेश घेतात 7 वर, श्रीकांत घेतात 3 वर. श्रीकांत थोडा वेळ घेत आहेत सेट होण्यासाठी, जे खूप आवश्यक आहे. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना मिळाला. भावेश शिलार चांगला स्ट्राईक रेटने खेळत आहेत. फुल टॉस बॉल. आवश्यकता 12 चेंडूमध्ये 15 धावांची. 12 चेंडू 15 धावांची गरज. टॉस करूया आपण. एव्हलॉन वॉरियर्स आणि GT स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टन्स रेडी आहेत. टॉस करतील अब्बास भाई. त्यांची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल लवकरच 6-7 जानेवारीला. तर अब्बास भाईंच्या शुभ असे करूया टॉस. 5 ओव्हरचा सामना असेल. टेल इज अ कॉल आणि नाणेफेक जिंकलेली आहे एव्हलॉन वॉरियर्सने. अभिषेक निर्णय दे विल बॉल फर्स्ट. तर यानंतर एव्हलॉन वॉरियर्स संघ क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल आणि GT स्पोर्ट्स आपणास करायची आहे फलंदाजी. सामन्यामध्ये खूप काही पाहायला मिळू शकलं असतं, खूप काही पाहायला मिळू शकते, पण ती शक्यता थोडी कमी केलेली आहे भावेशने, ज्याची दमदार फलंदाजी या अगोदर आपण पाहिली. जितके पैसे वसूल करण्याचं काम केलेत, म्हणजे पॉइंट्स म्हणतोय मी, पैसे नाही. येणारा जर काळ सुकाळ असला तर आपण खेळाडूंना जी ऑप्शनवर बोली लागले तेवढी रक्कम सुद्धा आपण देऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये. आवश्यकता आहे 15ची. बॉल शिल्लक आहेत 12. बॉलर तयार यश जाधव. यावेळेस बघा ऑन दी स्टंप इम्पॅक्ट बॉडी फलंदाज हिट.
पण इतका चांगला चेंडू यश जाधव यांनी हाताळलेला आहे, कारण अगोदरच तिन्ही स्टंप रोखून श्रीकांत खेळत होते, रिप्लेमध्ये पाहायला मिळते. आणि त्यानंतर डावकुरा गोलंदाज यश खूप सक्रिय राहिला आणि खूप चांगलं डिसिजन अंपायरचं ऑन दी स्टंप इम्पॅक्ट. आणि म्हणतात ना, कधी कधी शफल होऊन खेळलं तुम्हाला धोकादायक ठरू शकते. शफल झाले, शफलून पुन्हा एकदा स्टंपच्या समोर आले, पण तितक्यामध्ये बॉलचा वेग व्यवस्थित ओळखू शकले नाही. फुलर लेनचा तो बॉल होता, त्याचमुळे जास्त उंची घेऊ शकला नाही, पायांवर आदळला आणि थेट पायचीची अपील झाली, अपील स्वीकारली आणि आता ही पार्टनरशिप ब्रेक झालेली आहे. आता नवीन फलंदाज कोण आहेत मैदानाच्या आतमध्ये? लिओन येत आहेत. लिओनने मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती आणि म्हणूनच लिओनला या सामन्यामध्ये पाठवण्यात आलेलं आहे. या अगोदर आपण पाहिलं तर बेलेरियन गोविंद यांच्या वतीने 7 धावांचं योगदान मिळालं, जस्टिन यांच्या वतीने 18 धावांचं योगदान मिळालं आणि आता श्रीकांत हे सुद्धा जास्त योगदान देताना पाहायला मिळालं नाही. आणि आता पाहूया ही जी जोडी आहे लिओन आणि भावेश आपल्या संघासाठी काय करते. यश जाधव हा एक टेंटेटिव्ह बॉलर म्हणून ओळखला जातो आणि या ठिकाणी त्याचाच साक्षात्कार मैदानाच्या मध्ये होतोय. सिच्युएशन कशी असू द्या, माझ्याकडे प्रत्येक सिच्युएशनला तोंड देणारा पर्याय आहे आणि तोच पर्यायाचा वापर यश जाधव 4थ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर करताना पाहायला मिळाले. चांगला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टर्न होतोय बाहेरच्या दिशेने. यष्टिरक्षक चांगली पोझिशन घेतोय. या ठिकाणी यष्टिरक्षक आणि गोलंदाजांची जी बॉन्डिंग आहे ती खूप महत्वाची असते जेव्हा अशा क्लोज एन्काउंटर मध्ये आपण येत असतो. आणि आताच्या कडीला आपण पाहिला तर पकड मजबूत आहे खरं तर फलंदाजी करणाऱ्या संघाची, म्हणजे जेबीसी वॉरियर्सची, आणि ती पकड सैल कशी करता येईल तो प्रयत्न यश जाधव करताना पाहायला मिळते. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 10 चेंडू 15. नावावर करता आले नाही, काय फरक पडत नाही. एक चेंडू मी माझ्या नावावर कर आणि पूर्णपणे तो दडपण गोलंदाजावरचा पाहायला मिळतोय, कारण या वेळेस पुढ्यात ठेवला तो बॉल आणि तो पुढे पाठवलेला आहे. चांगलं एलिव्हेशन आणि फोर्स देऊन धावसंख्या 50. स्टेप आउट झाले, बॅटची आउटसाइड आहे. मत सोचू की जिंदगी बोझे या तो समस्या हर रोज आहे. या ठिकाणी बघा तुमच्या आयुष्यामध्ये जशा अडचणी येत राहतील क्रिकेटच्या खेळामध्ये देखील तेच आहे. या ठिकाणी सर्व काही सुरळीत चाललं होतं. स्टेप आउट झाले, बॅटची आउट साइड आणि कृष्णा यांच्या हातामध्ये काय तो झेल टिपलेला आहे. पुढच्या बाजूला सूर घेऊन तो झेल टिपलाय. संघमालक आपल्या संघासाठी धावून आलेले आहेत. विकेट मिळते, ती जाते यशच्या खात्यामध्ये. धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 50 धावा. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 9 धावांची. चेंडू शिल्लक असणार आहेत एकंदरीत 8 चेंडू आवश्यकता 9 धावांची. सामना पुन्हा एकदा रंगतदार अवस्थेत येऊन पोहोचला. यश तयार. ओव्हर द विकेट. धीम्या गतीचा बॉल यश यांच्यासाठीच ओळखला जातो. या ठिकाणी पुन्हा एकदा तो कंट्रोल पाहायला मिळालाय, ते अग्रेशन पाहायला मिळालंय, ती स्टडी पाहायला मिळाले. प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजाला कशा पद्धतीने दाबता येईल त्यासाठी ते प्रयत्न यश जाधव यांचे पाहायला मिळतात. बॉल शिल्लक आहेत 7, आवश्यकता आहे 9. 7 चेंडू 9 धावांची गरज. शेवटचा बॉल या 4थ्या षटकातला. यश तयार. आणि यशचा हा शेवटचा इक्वेशन सांगते आता 6 चेंडू 9 6 बॉल अँड 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. जो संघ जिंकेल तो थेट 5व्या दिवशी खेळेल. जो संघ जिंकेल तो 4 दिवस आराम करेल. कुठला संघ असेल तो? एका बाजूला असेल जेबीसी वॉरियर्स, एका बाजूला असेल MD बॉयज. 6 चेंडू 9ची गरज. घेऊया एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. धावांची गरज आहे. 6 बॉल 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. स्वप्नील येतोय. स्वप्नील आपल्या संघाचा डोलारा आपल्या खांद्यावर उचलेल का? एका बाजूने भावेशला स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत.
ड्राईव्ह केल्या बॉलला, मिडॉलला प्रोटेक्शन नाहीये, बॉल पोचेल लॉंग ऑनला, एकदा होईल पूर्ण, दुसरीचा प्रयत्न चालवला जाणार नाहीये कारण त्या ठिकाणी रिस्क आहे आणि रिस्क घेण्याच्या तयारीमध्ये फलंदाज नाही आहेत. एक धाव मिळते पहिल्या चेंडूवर 5व्या षटकाच्या. इक्वेशन बदलतं, इक्वेशन सांगते आता 5 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा दोन्ही संघाच्या माहितीसाठी कंपल्सरी चेस नाहीये, स्कोअर लेवल झाले तर सुपर ओव्हर. आणि ती सकाळपासून आपण तिसरा सामना पाहतोय जो शेवटच्या शेवटच्या षटकावर येऊन पोहोचलेला आहे. या अगोदरचा या तर सामना शेवटच्या बॉल पर्यंत पोहोचला होता आणि आता पाहूया हा सामना कुठवर जाऊन पोहोचतोय, कुठल्या संघाच्या बाजूने निर्णय लागतोय. 5 चेंडूचा खेळ बाकी, 8 धावांची गरज. 30 या सकाळच्या आतमध्ये गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, कव्हरला आहे, एक्स्ट्रा कव्हरला आहे, बॅकवर्ड स्वेलिंगला आहे, बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 या सकाळच्या बाहेर. ऑन साईडला 4, ऑफ साईडला 1. हवेत आहे आपण मध्ये जातोय त्याची चर्चा या ठिकाणी सुरू झालेली आहे. इक्वेशन बदलते, 4 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी नेहमीच तुम्हाला तयारीत राहावं लागते आणि म्हणतात ना की परिस्थितीला पाठ दाखवून चालत नाही, परिस्थितीला तोंड द्यावं लागते आणि तेच मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळते आहेत. स्वप्नील पहिले 2 चेंडू अत्युच्च दर्जाचे पाहायला मिळाले. मोठा खटपट्टा खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा झेलचीच्या स्वरूपात ते बाद झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेशच्या साथीला ॲरिस्टो जात आहेत. भावेश आणि ॲरिस्टो यांचाच वाढदिवस आहे. मग वाढदिवस आनंदाने साजरा करतील का पाहूया. या ठिकाणी जबाबदारी तशी आलेली आहे आणि म्हणतात ना की खेळाडूंच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं जितकं टाकाल तितके त्यांचे खांदे मजबूत होतात आणि तीच मजबूत खांद्याची गोलंदाजी आपण या षटकामध्ये स्वप्नील यांच्या वतीने पाहतोय. 4 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 8 धावांची. 4 चेंडू 8 धावा. इक्वेशन बॅलन्स आहे, दोन्ही संघाच्या बाजूने झुकणार आहे आणि या ठिकाणी पाहूया गोलंदाजांचा दबदबा या सामन्यामध्ये पाहायला मिळालाय, शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळालाय. पहिले 2 चेंडू चांगल्या दर्जाचे आलेत, पुढचे 4 चेंडू कुठल्या संघाच्या बाजूने येतील. बॉलर तयार स्वप्नील, स्ट्राईकवर ॲरिस्टो. स्टेप आउट झाले, बॅटची एज बॉल मागे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल बॉलवर, तोपर्यंत एक धाव. कारण या शेवटच्या टप्प्यावर भावेश स्वतःवरचा विश्वास दाखवतोय आणि स्ट्राईक एंडला थांबतोय. इक्वेशन बदलते, 3 चेंडू आवश्यकता 7 धावांची. म्हणतात की थोडी कळसोचा वेळ प्रत्येकाची येते. या अगोदर थोडं स्ट्रगल फलंदाजांचं पाहायला मिळालं, स्ट्रगल गोलंदाजांचं पाहायला मिळालं. आता दोन्ही घटकांना या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळालेली आहे. दोन्ही संघांच्या बाजूनं इक्वेशन हे झुकलेलं आहे. 3 चेंडूमध्ये आवश्यकता 7 धावांची. या अगोदर काय झालंय त्या गोष्टीचा विचार न करता यानंतर काय करायचंय त्या गोष्टीचा विचार करणं दोन्ही संघांसाठी तितकंच महत्वाचं आहे. आणि त्या ठिकाणी एका बाजूला स्वप्नील ज्यांनी आतापर्यंत 2 धावा खर्च केला या षटकामध्ये, एका बाजूला भावेश जे षटकारावर आरूढ झालेत. आणि यावेळेस बघा खूप चांगलं शफल मोमेंट पाहायला मिळालं. बॉल जातो स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलचा पाठला केला. तोपर्यंत मिळतात किती धावा आपण त्या ठिकाणी पंचांचा इशारा घेऊया. या धावा किती असतील नक्की? 2 धावा असतील. या 2 धावा ऍड होतील आणि धावसंख्या पोहोचते 54 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता आता 2 चेंडू 5 धावा. कोणाला सुपर ओव्हर पाहिजे, कोणाला सुपर ओव्हर पाहिजे? प्रेक्षकांना सुपर ओव्हर पाहिजे, पण जर मी संघांना वेळेत त्यांना सुपर ओव्हर नाही पाहिजे, त्यांना जिंकायचंय. 2 चेंडू 5, 2 चेंडू 5 धावांची गरज. एका बाजूला भावेश, एका बाजूला स्वप्नील, एका बाजूला JBC वॉरियर्स, एका बाजूला MD बॉयज. दोन्ही संघांनी या सामन्यामध्ये खूप चांगला जिवंतपणा आणण्याचं काम केलेलं आहे, प्रेक्षकांना थांबून ठेवण्याचं काम केलेलं आहे. TCP लाईव्ह वर सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आम्हाला भेट देत आहेत. प्रेक्षकांना अशाच लढती अपेक्षित असतात, प्रेक्षकांना अशाच लढती आवश्यक असतात आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आपण गेल्या 3 सामन्यांपासून बघा प्रेक्षक कुठे उभे आहेत. जिकडे जागा मिळेल तिकडे प्रेक्षक उभे आहेत या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. उपवास काळामध्ये टिळक चौकची 1 लाखाची स्पर्धा 40व्या वर्षाची आयोजित केली जात आहे. तर ऑस्टन चला 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. 2 balls and 5 runs required to win. सामना एकदम मोक्याच्या क्षणावर येऊन पोहोचलेला आहे. स्ट्राईक एंडवर भावेश आहे, एका बाजूला स्वप्नील आहे. 2 चेंडू 5 ची गरज आहे. पुढच्या बॉलवर नक्की काय लिहिलंय? एका बाजूला भावेश, एका बाजूला स्वप्नील. ड्राईव्ह केला बॉल, 2 चेंडू 5 ची गरज आहे. 2 चेंडू 5 धावांची गरज. 2 चेंडू 5 ची गरज आहे. 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 2 चेंडू 5
चेंडू 3 धावा. 1 बॉल 3 रन्स रिक्वायर्ड टू विन. काय सामना रंगलेला आहे, काय स्पर्धा पाहायला मिळते. उत्तम चोक प्रीमियर लीग सीझन 3 हे मात्र यासाठीच ओळखलं जाईल. हा पहिला दिवस आहे, पहिल्या दिवसाचा तिसरा सामना आहे. विशाल यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य, प्रतीक यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य. जी मेहनत आम्ही घेतली आहे ती मेहनत मात्र खूप कामी आलेली आहे. 2 धावा, 3 धावा, अपेक्षा तर मोठ्या प्रमाणात आहेत भावेशच्या खांद्यावर, अपेक्षा मोठ्या प्रमाणात स्वप्नीलच्या खांद्यावर. पण आता अपेक्षा भंग होतोय की अपेक्षा पूर्ण. खेळाडूंना पराभूत केलेला आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचं वय महत्वाचं नाहीये, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही लहान असा किंवा मोठे असा वाघ वागत असतो. या ठिकाणी चला हँडशेक करून मैदान सोडायचंय. एका रांगेत या, मैदान असंच सोडायचं नाही.